नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ खूप दिवसांनी बनवला आहे. सध्या गादीवरती बरीच लोक येत आहेत, त्यामुळे वेळ नव्हता. आता सहज मी एक देवघर बघायला आलो होतो, की आपले ते केस आली होती, त्यांची माळ पुढे आली, पण त्यांना काही सूट नव्हतं लागलं. तर अक्षरशः म्हणजे त्यांना माळ पडी देताना त्यांना वेगळीच बाधा होती आणि त्या बाधेला माळ पडी दिली आहे. मग त्यांच्याकडे मी असं देवघर बघायला आलतो. तर आता हे बघा, ह्यांच्या देवघर तुम्ही जर बघितलं तर हे बघा किती फोटो आहेत. काळूबाईचा फोटो आहे, ज्योतिबाचा फोटो आहे, सप्तशृंगीचा फोटो आहे, इथं दत्त महाराज आहेत, इथं बाळूमामांचा फोटो आहे, इथं मांगीरोबाचा फोटो आहे, मावटा देवीचा फोटो आहे, त्या देवीचा फोटो. अरे हे असं चुकीचं तुम्ही करू नका. मी किती वेळा व्हिडिओमध्ये सांगितलंय की जास्त देवघरामध्ये ठेवू नका. तुमचं कुलदैवत फक्त पाहिजे. कुलदेवता व्यतिरिक्त दुसरं कुठलंही दैवत देवघरामध्ये नको. ठीक आहे, संचार तुम्हाला आला तर तुम्ही गणमा त्यांच्या घाला, पण देव बसू नका. आता विचार करा, ह्या लेडीजनी हे देव ठेवले, उद्या ह्यांची सून हे करणार आहे का? आणि एवढी पूजा करायला किती वेळ झाला तर तुम्ही सांगा मला. मग पूजा करायला कंटाळा येतो, मग तू पूजा कर, मी पूजा कर, हे असं होतं. आता विचार करा, महापडी भर तुळजापूरची आहे, तुळजापूर संचारी बाद झालं. त्यांनी सप्तशृंगी ठेवली आहे, काळूबाईचं वारनुसार काळूबाई ठेवली आहे, इथे येडायचं त्यांनी टाक, तो फितेचा टाक आहे तो बसवलाय. हे अशा चुकी तुम्ही करू नका. देवघर एकदम छोटं ठेवा, एवढे देव ठेवू नका. संचार तुम्हाला एक असेल ना तेवढंच ठेवा. त्यांचे फोटो, त्यांच्या गाद्या बसवायची गरज नाही. फक्त एकच संचार तुळजाभवानीला गादी द्या, तिची महापडे. पण धर्मसिंधू निर्णय ग्रंथामध्ये मी स्पष्टपणे उल्लेख केला आहे की एकच देव हवा, तुमचं कुलदेवता व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही देवघरामध्ये दैवत नसावं. त्याची सेवा होत नाही, त्याची उपासना होत नाही आणि त्याचा त्रास घराला होतो. आता ह्यांनी इथे नवनाथांचा पण फोटो ठेवला. मग म्हटलं, नवनाथांचा इथे एवढा मोठा फोटो त्यांच्याकडे आहे, तर नवनाथ हे सगळ्यांचे बाप आहेत, लक्षात ठेवा. मग तुम्ही नाथपंथी सेवा करता तर बाकीचं काही गरजच नाही ना तुम्हाला. नाथांच्या पुढे सगळेच देव आले, एक नाथांचा पुढे तरी भरपूर झालं. मग बाकी ठेवली का? मग तेच नवनाथांमध्येच दत्त महाराज बघा, नवनाथांमध्येच बाळूमामा बघा, नवनाथांमध्येच दत्त गुरु बघा. असं वेगळे फोटो वेगळं अधिष्ठान मानण्याची गरज नाहीये. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की फक्त देवघरामध्ये कमीत कमी देव ठेवा. या अशा चुका तुम्ही करू नका. धन्यवाद.